पाहायला मिळत आहेत आणि टाळ्या आपण बघतोय, सगळ्यांचा उत्साह बघतोय की कशा प्रकारे कोकण नगर गोविंदा पथकांनी 8 थर लावत 9 थर लावलेत, कारण ज्या प्रकारे प्रॅक्टिस त्यांनी केली होती त्यानुसार आपण तो चिमुकला गोविंदा सुद्धा बघतोय कशा प्रकारे नाच करतोय, कारण मोठी प्रॅक्टिस आहे आणि या प्रॅक्टिसला कुठेतरी यश आज या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळतंय. बरोबर आहे, या प्रॅक्टिसचं यश आज या दिवसात पाहायला मिळत आहे आपल्याला. खरं तर ठाणे ही गोविंदांसाठी जणू काही पंढरीच मानली जाते. अनेक मोठमोठ्या दहीहंडींचं आयोजन इथं केलं जातं आणि प्रताप सरनाईक यांच्याकडून देखील संस्कृती दहीहंडीचं आयोजन केलं जातं आणि ही सगळ्यात मोठी अशी तब्बल 8 थरांची दहीहंडी मानली जाते. आणि तिथूनच ही आपण दृश्य पाहतोय, एकावर एक असे 1 2 3 4 तब्बल 8 थर हे रचले जातात. 8 थरांचा हा मानवी मनोरा रचला जातो आणि यासाठी जवळपास 4 ते